तर हे बघा, आपले हे जे आहेत हे आपले बीड्स आहेत. यांना काय म्हणतात? बीड्स म्हणतात. याच्यामध्ये आकार तुम्हाला वेगवेगळे आकार मिळून जातात आणि आपले कलर मध्ये पण मिळून जातात. आणि हे जे आहेत आपले हे छोटेसे शुगर बीट. आता शुगर बीट्स तुम्हाला कलर मध्ये पण येऊन जाणार आणि गोल्डन मध्ये पण येऊन जाणार. तर गोल्ड आपलं जास्त यूज आपलं कधी होतं, गोल्डनच जास्त यूज होऊन जातं. हे सर्वात छोटी साईज आहे आणि आपल्या साखरेचे दाणे कसे असतात त्या आकाराचे आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात? शुगर बीट्स म्हणतात. आणि हे आपले बीड आहेत. बीड्स आपल्याला वेगवेगळ्या साईज मध्ये भेटून जातात. 3 mm, 5 mm, 4 mm आपल्याला जे यूज करायचे असतात ते आपण घेऊ शकतो. असं तुम्ही बंडल पण घेऊ शकता पूर्णपणे. आणि आपले सिंगल छोटे छोटे पाऊच मध्ये पण भेटून जातात, ते पण तुम्ही घेऊ शकता. हे आहेत आपले राईस मणी. हे यांचा आकार तांदळाच्या आकारासारखे आहेत, म्हणून त्यांना म्हणतात राईस मणी. ही आहे आपली डायमंडची चेन. आणि हे जे आहेत आपले हे मेटॅलिकचे कुंदन आहेत. हे आपल्याला वर्क हे आपण डायरेक्ट स्टिक करून देतो. आणि हे आपले नॉर्मल वाले कुंदन आहेत, जे आपल्याला डिझाईन बनवताना यूज होऊन जातं. पिकॉकचे डिझाईन बनवताना आपल्याला यांचे यूज होऊन जातो. आणि आपल्याला हे काय आहेत? आपले हे कट पाईप आहेत. हे छोट्या साईजचे कट पाईप आहेत, ग्लास कट पाईप. हे आपल्याला कलर मध्ये पण मिळतात, सिल्वर, गोल्डन सगळ्या कलर मध्ये आपल्याला अवेलेबल होऊन जातात. हे आहेत आपले मोती. आणि हा आपला कटर. आणि हा आपला ग्लू आहे. आता ग्लू आपले दोन प्रकारचे असतात. एक आपला फॅब्रिक ग्लू असतो आणि एक आपला B7000. तर आपण जेव्हा यूज कोणता करतो, आपल्याला मोस्टली आपल्याला हाच यूज करायचा आहे, कारण की हा जो ग्लू आहे ना तो लवकर निघत नाही. याचे जे आपल्या म्हणजे एकदम फॅब्रिक ग्लू आपण यूज करतो ना त्याच्यातले कुंदन जे 1 ते 2 वॉश मध्ये निघून जातात, पण हा जो आपला आहे ना हा फिक्स होऊन जातो. आणि या आहेत आपले निडल, जे आपल्याला देवीचं वर्क करताना पण यूज होणार आहेत. प्लस आपले पिकॉकचे फेदर आपण स्टिच करणार आहेत ना त्यावेळी आपल्याला हे निडल काम येतात. हे आहे आपलं सिल्कचं थ्रेड. आणि हे आहे आपलं लोकरचं थ्रेड. हे आपल्याला जेव्हा एंड नॉट आपण करतो ना, आपली नॉट बसतो त्यावेळी आपल्याला याचे यूज होऊन जातं. आणि आपण जेव्हा देवीचं वर्क करतो ना त्यावेळी आपल्याला हे वाले कलर यूज करायचे आहेत, फेविक्रायचे ॲक्रेलिकचे कलर. कारण हे कलर जे आहेत ना हे फॅब्रिक मध्ये आपले फिक्स होऊन जातात. बाकीचे कलर जे असतात ना ते म्हणजे वॉश एक पण वॉश केलं का ते निघून जातात, पण हे कलर आपले निघत नाही, हे फिक्स होऊन जातं. त्यामुळे आपल्याला जेव्हा यूज करायचं असणार आहे देवीचं वर्क, आता कोणतंही वर्क करा तुम्ही, फॅब्रिक पेंटिंग जरी करायला गेल त्यावेळी पण तुम्हाला हेच कलर यूज करायचे आहेत, फेविक्रायचे ॲक्रेलिक कलर. हा आहे आपला जरीचा धागा. आपली आउटलाईन जी असते ना ब्लाऊजची आउटलाईन, प्रत्येक आउटलाईन आपण जरीच्या धाग्यानेच करतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, हाच ब्रँड यूज करायचा आहे, दयालजीचा 423 नंबरचाच आपल्याला धागा यूज करायचा आहे. दयालजीचाच ब्रँड घ्यायचा आहे, दुसरा कोणता ब्रँड घ्यायचा नाही. कारण हाच धागा आहे ना याची आउटलाईन आणि याची जी हे आहे ना शाईन ती बाकीच्या धाग्यांमध्ये येत नाही, त्यामुळे हाच ब्रँड तुम्हाला यूज करायचा आहे. हे आहेत आपले कॉटनचे धागे. जेव्हा आपण बीड वर्क करणार आहेत, कट वर्क तेव्हा आपल्याला हे धागे यूज करायचे आहेत. आपल्याला आउटलाईन साठी आपल्याला जरीचा धागा यूज करायचा आहे आणि आपण वर्क करणं तेव्हा आपल्याला हे कॉटनचे धागे यूज करायचे आहेत. ही आहे आपली अप्सराची ग्लास पेन्सिल, व्हाईट ग्लास पेन्सिल आहे. हे आहे आपले पायपिंग दोरी. जेव्हा आपल्याला एखादं 3D वर्क करायचं असणार आहे ना त्यावेळी आपण जेव्हा वर्क स्टार्ट करू ना तेव्हा आपल्याला याचा बेस बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बाकीचं वर्क करायचं आहे, 3Dचं वर्क. हे आहेत आपले कट पाईप. आणि ही आपली जरदोसी. जेव्हा आपल्या ब्लाऊजची वेगळी डिझाईन असते ना शाईन वाली तेव्हा आपण हे जरदोसीचं वर्क करतो. अशा प्रकारे आपले हे मटेरियल आहे. हे आहेत आपले मिरर. आणि आपल्याला जे निडल यूज होतात ना, आपल्याला जास्त करून निडल कोणती यूज होते, 0.5 mm चीच निडल आपल्याला यूज होते. पण सुरुवातीला आपण नॉर्मल आयनची निडल वापरतो, कारण सुरुवातीला आपली प्रॅक्टिस नसल्यामुळे आपण आयनची निडल वापरतो. हा झाला आपला कार्बन पेपर. आपल्याला जेव्हा ट्रेसिंग करायची असणार आहे ना त्यावेळी आपण काय करणार, कार्बन पेपर. आणि हा झाला ट्रेस पेपर. ट्रेस पेपरचा यूज करून आपण डिझाईन ट्रेस करू शकतो. आणि जेव्हा आपला ट्रेसिंग होऊन जाईल ना त्याच्यानंतर आपल्याला हा ट्रेस पेपर ठेवून त्याच्या खाली आपल्याला कार्बन पेपर ठेवायचा आहे आपल्या फॅब्रिक वरती. आणि हे आहे आपला फॅब्रिक. आपल्याला कॉटनचंच फॅब्रिक यूज करायचं आहे. जेव्हा आपण स्टार्ट करू ना फर्स्ट प्रॅक्टिस आपल्याला कॉटनच्या फॅब्रिक वर आपल्याला स्टार्ट करायचं आहे वर्क.
आणि हे आहेत आपले क्रिस्टल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे क्रिस्टल तुम्हाला भेटतील. जसे तुम्हाला हवे तसे सगळे मिळून जाणार, कलर मध्ये मिळणार, वेगवेगळ्या शेप मध्ये मिळून जाणार तुम्हाला क्रिस्टल.